आज आपण चिवड्याच्या गव्हासाठी गहू भिजत घातले, स्वच्छ धुवून टाकले आणि सकाळपासून भिजत घातले. आता आता 3 दिवस आपण भिजू देऊ. आज दुसरा दिवस आहे. उद्या काढू आणि स्वच्छ धुवून आणि मग शिजायला टाकू. गव्हाचा चिवडा बनवण्यासाठी गहू कसे बनवायचे ती रेसिपी दाखवणार आहे मी आज. गहू आम्ही 3 दिवस भिजत घातले. हे बघा छान भिजले. आणि मग आता शिजवायला ठेवते. पाणी ठेवलेले, त्याच्यात मी मीठ टाका. 2 चमचे मीठ घातलं आपण. आता गहू टाकू आपण. आता थोडे चाळून घेते आणि वरती झाकण ठेवते. आता आपण उघडून घेऊ. हे बघा छान शिजले बघा. आपण असं दाबून बघू. हे बघा छान शिजले. आता मी काढून घेते. गहू आता आपण काढले आणि स्वच्छ धुवून आणि पाणी नितळून घेतलं त्याचं. आता त्याला कपड्यावर टाकून आता मीठ टाकते मी. 3 किलो गहू आहेत. आपण शिजताना पण मीठ टाकलं होतं आणि आता मी हे 4 चमचे मीठ टाकलं. हा 1 चमचा सोडा टाकला. टाटाचा सोडा आहे. हा 1 चमचा पापड खार. हा बघा पापड खार. आणि ही 1 मिरची पुडी. आता हे आपण हलक्या हाताने कालवून घेऊ. सारखं एकजीव करून घेऊ. छान मिक्स करून घेतलं. हे बघा छान मिक्स करून घेतलं. हे आता 2 तास 3 तास मी बांधून ठेवते आणि मग पंख्याखाली पसरू देईल आणि उद्या सकाळी उन्हात पसरून देईल. हे बघा गहू छान वाळले. आता आपण चिवडा बनवायला घेऊ. कढई तापायला ठेवली. तोपर्यंत मिरची बारीक करून घेऊ. लसूण आणि मिरची. आता आपण काढून घेते मिरची आणि लसूण. थोडं तेल टाकू. हे बघा अर्धा चमचाच टाकलं फक्त. आता आपण शेंगदाणे थोडे परतून घेऊ. सिम गॅसवरच परतून घेऊ. गॅस थोडासा लोच ठेवू आणि खमंग परतून घेऊ. आता हे बघा खरपूस भाजले गेले. आता आपण काढून घेऊ. कढीपत्ता टाकला. आता तो एकदम कमी तेलात परतून घेऊ. तेल नाही टाकायचं. त्याच तेलामध्ये तेलाच्या कढईतच परतून घेते. आता काढून घेऊ. आपण थोडं तेल टाकू. आता त्याच्यात गहू टाकू. सारखं चाळत राहू. आता आपण काढून घेऊ.
थोडं तेल टाकते. त्याच्यात हिंग टाकते आणि लसूण आणि मिरचीचं कुटून केलेलं तेच टाकते. ते छान परतून घेते. छान लसणाची छान चव येते. चिवड्यामध्ये टाकू दे. तूर पावडर टाकली. आता मीठ टाकते. मीठ टाकले. कढीपत्ता टाकते. आता आपण सर्व एकदाच एकत्र कालून घेऊ. काय पण टाकलं तरी चालतं. मीठ टाकल्याने तुम्ही टाकू शकता. आवडत असतील तर टाकायचं. आणि हे गहू दुपारी भूक लागली पोरांना तेव्हा पण द्यायला चांगले असतात. कुरकुरे द्यायपेक्षा हा हेल्दी नाश्ता होईल. हे आरोग्याला पण चांगलं. झाला आपला अप्रतिम चिवडा. या बरं खायला. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.